मनातील जुनाट नकारात्मक विचार सोडून द्यायची वेळ आता आली आहे. बदलणं कठीण आहे, पण अशक्य नाही. स्वतःला बदलण्याचा हा संघर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, फायद्याचा आहे. तुमच्या मेंदूला हे पटवून देण्याची गरज आहे, की तुम्ही आता बदलण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही स्वतःला बदलण्यास तयार आहात. हे जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये फिट होईल, त्यावेळेला आतून आपोआप बदल घडू लागतील. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बदलायचं म्हटलं, की आधी विचार येतात नकारात्मक आणि प्रश्न पडतो नकारात्मक विचारांना बदलायचे कसे? स्वतःला सांगायचं, की आता मी नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणार नाही. मी वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करेन. माझ्या मनात येणाऱ्या विचारांशी मैत्री करायला सुरुवात करेन. सुंदर अनुभव म्हणजे जीवन. मग आपण आपल्याच हाताने का जीवनाला कटू बनवतोय? आपल्या आत एक शक्ती आहे, जी आपल्याला पावलोपावली मदत करेल आणि करत आहे. त्या शक्तीची अनुभूती घेण्याची गरज आहे आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आतील शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुमचा श्वास. एकांतात श्वास घ्या. श्वासांचं निरीक्षण करा. बघा, तुमच्यामध्ये किती ऊर्जा भरून येते. हाच श्वास तुम्हाला जाणीव करून देईल, की एक अशी शक्ती जी सदैव तुमच्या सोबत आहे आणि ती तुमचं रक्षण करत आहे. तुम्हाला मार्ग दाखवत आहे. जग काहीही म्हणेल, वागेल, पण तुमच्यासाठी योग्य काय आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच निर्णय घेऊ शकता. मला जमणार नाही, मी करू शकत नाही, मला कळत नाही, हे असं म्हटल्यावर आपण आपल्या आतील आवाज ऐकण्याआधीच मनाचं आणि बुद्धीचं दार बंद करतोय. सकारात्मक राहण्याने आतला आवाज ऐकू येतो. योग्य तो निर्णय स्वतःसाठी घेण्यासाठी स्वतःसाठी उच्चारला जाणारा नाही शब्द टाळा. मी करणार आहे आणि मी करू शकते. या 2 वाक्यातली शक्ती पहा आणि ती अनुभवा. आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण स्वतःसाठी एक नवं, छानसं विश्व निर्माण करतो. जीवनाविषयी समाधानी राहणं, आपल्या भावनांप्रती जागरूक असणं, आपल्या आतील शक्तीवर विश्वास ठेवणं, तिची अनुभूती घेणं, श्वासांवर लक्ष केंद्रित करत संघर्षाचाही तितक्याच प्रेमानं स्वागत करणं, जितक्या प्रेमानं आपण आनंदाचं स्वागत करतो. म्हणजेच स्वतःवर प्रेम करणं. एक अर्थपूर्ण, हेतूपूर्ण आयुष्य जगण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे, त्याचा वापर केलाच पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व त्याच जुन्या अर्थहीन गोष्टींनी जखडलेलं आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? सोडून द्या. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या उगाचच आहेत. त्या सर्व सोडून द्या. आपण जे स्वतःमध्ये भरून घेणार आहोत, तेच आपल्या जीवनाच्या पडद्यावर दिसणार आहे. आपलं जीवन एक रंगमंच आहे. नव्या अर्थपूर्ण गोष्टी शिकून तो रंगमंच गाजवावा की उगाच तिथे बसून राहावं, हे आपल्या हातात आहे बरं का. माझे जीवन घडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे, करणार आहे, असा विश्वास स्वतःला देणं शिकायला हवं. आपल्या प्रत्येकाला आपण जसे आहोत तसे समजून घेतलं जात नाही. आपल्या कामाचा आपला आदर केला जात नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. या अनुभवाला स्वीकारूया आणि पुन्हा आपण आपल्याकडे स्वतःकडे येत सकारात्मक होऊया. आपण एकटे आहोत आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी एकटेच समर्थ आहोत, सक्षम आहोत. बऱ्याच अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या अडचणींचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याच आतील ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. जे स्वतःसाठी सुरक्षित वाटतं ते धरून ठेवा. जिथे मन रमेल तिथे पुन्हा पुन्हा जा. स्वतःभोवती एक वलय निर्माण करा. स्वतःचा शोध घ्या. पुन्हा पुन्हा नव्याने शोध घ्या. बाहेर काय चालू आहे याचा फार काळ परिणाम
तुमच्या जीवनावर होऊ देऊ नका. स्वतःला क्षमा करा. आपण आपल्या मनावर खूप अन्याय केलेला आहे. आपण आपल्या शरीराचा खूप गैरवापर करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला स्वतःला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या भावनांना क्षमा करायची गरज आहे. जोपर्यंत आपण स्वतःला क्षमा करत नाही, आपण आपल्या स्वतःबद्दल कृतज्ञ राहत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. एकाच ठिकाणी अडकणं बंद करण्यासाठी आधी तिथून बाहेर पडण्यासाठी स्वतःला पुश करणं गरजेचं आहे. आणि ह्या परिस्थितीतून तुम्हाला तुमच्या आतील ऊर्जा बाहेर काढणार आहे. या ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला माफ करायचं आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि स्वतःबद्दल सकारात्मक बोलायचं आहे.